आज मी करणार आहे पुलाव। त्याच्यामुळे आज मी एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला मटर फल्ली भेटलेली नाही आहे आणि अजून बाकी सगळं साहित्य आहे। पहा, ही लागणार आहे आपल्याला शिमला मिर्च, नंतरनी बटाटे लागणार आहेत, टोमॅटो लागणार आहे, हिरवी मिरची लागणार आहे, कढीपत्ता पण लागणार आहे, नंतरनी गाजर लागणार आहे। पण गाजर कसं आहे, गाजर मयूरला पण आवडतं म्हणून गाजर घेतले, दीदीला काकडी आवडते म्हणून काकडी घेतली, आणि ही बीट मला आवडतं म्हणून मला। आणि त्याच्या पप्पाचं काय नसतं, त्यांच्या आम्ही जे खाता होते ती खातात, असं काही नाही टेन्शन त्याचं। आणि फ्लावर एक घेतलेला आहे, आणि ही मेथी चांगली होती म्हणून मेथी घेतली। बाकी आपल्याकडं आता मटर फल्ली नाही आहे पुलावसाठी, आणि बीनस फल्ली एक नाही आहे। तर बघू आता दुसऱ्या गाडीवर जर आली तर आपण घेऊ, आणि तुम्हाला मी आज पुलाव बनवलेला दाखवते। पहा, फायनली आपल्याला मटर फल्लीच फक्त भेटलेली आहे, ती बीनस फल्ली काय भेटलेली नाही। जाऊ द्या, आता बीनस फल्लीचं सीझनही नाही सध्याला, मटर फल्ली आहे तर मटर फल्ली। आणि दाखवते तुम्हाला आता मी काय काय टाकते आहे व्हेज पुलावमध्ये। आणि लहान लेकरं आवडीनं व्हेज पुलाव खाते ती, आणि मयूर दीदी पण म्हणजे अथर्व अवंतिका पण आवडीनं खाते ती बरं। त्याच्यामुळं मी व्हेज पुलाव आमचा आठवड्यातून एकदा असतो। आणि ही घेतलेली आहे कोथिंबीर, अद्रक, लसण, आणि 3 आहेत वाटतं, 3 हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेत, कारण मिक्सरमध्ये बारीक होत नाही लवकर म्हणून। आणि आपल्या म्हणजे आपण जेवढ्या प्रमाणात तिखट खातो तेवढ्यानुसार हिरवी मिरची घ्यायची, कारण आपल्याला नंतर मसाला दुसरा टाकायचा आहे, त्याच्यामुळं 2च घेतल्या तरी चालतील लहान लेकरं खात असतील तर। ही टोमॅटो, ही बटाटा, ही कढीपत्ता धुवून घेतला आहे, ही गाजर पण धुवून त्याचे सालटे काढून घेतलेत, ही शिमला मिरची चिरून घेतली, ही फ्लावर पण धुवून नंतर घेतलेला आहे, आणि ही मटर ती पण धुवून घेतली सोलून पण। आणि ही कोथिंबीर, आलं, लसण, नंतर अद्रक, आणि 2 हिरव्या मिरच्याची पेस्ट केलेली आहे। नंतरनी ही 2 लवंगा घेतलेल्या आहेत, ही 2 काळ्या मिऱ्या, ही विलायची, एवढीच दालचिनी, कारण आपल्याला हा जो बिर्याणी मसाला आहे याच्यामध्ये सर्व असणारच आहे, त्याच्यामुळं मी ती थोडंच घेतलेला आहे। आणि हा कोल्हापूरचा बिर्याणी मसाला आहे, मी कोल्हापूरला गेल्यावर तो घेतला होता तो। आणि ही तमालपत्र, आणि ही धने जिऱ्याची पूड आहे, आणि ही आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। बाकी सगळं साहित्य तयार आहे। आता दाखवते तुम्हाला करताना। ही 2 चमचे तेल टाकलेला आहे। आता हा आपला मसाला, 1 मिनिट, मसाला अजून तेल आपलं गरम नाही झालेलं, त्याच्या अगोदर आपण टाकणार आहोत मोहरी, जे तडतड होईपर्यंत थांबायची। आणि आता मोहरी तडतड झाली की मग जिरं टाकायचं, नंतर मी हे आपलं तमालपत्र, आणि हे जे आपण वाटण वाटलं होतं ते वाटण, त्याला थोड्या वेळ असं करत राहायचं। आणि नंतर मी लवंग, काळी मिरी, दालचिनी, आणि 2 मिऱ्या, आणि विलायची टाकायची। मग त्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या ॲड करायच्या, हे वाटाणे, नंतर शिमला मिर्च, नाही सगळ्याच टाकू शकता आपण भाज्या। टोमॅटो अगोदर टाकलं तरी चालतो, म्हणजे बाकीच्या भाज्या कधीही टाकल्या तरी चालतात। हे टोमॅटो,
टोमॅटो झाल्यानंतर हे गाजर, आणि गॅस थोडा कमी करायचा. आणि नंतर मी हे फ्लावर आणि त्याला थोडं वाफवून घ्यायचं बरं. थोडा वाफवल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं या भाज्यामध्ये थोडंसं. त्याच्यामुळे त्याला थोडी चव येते. आणि वाफवून झाल्यानंतर हे गाजर जाईल, मग नंतर आपलं हे बटाटे जाणार आहे मग त्याच्यामध्ये. आणि कोणाला ह्याच्यापेक्षा बी छान बनवता येत असलं व्हेज पुलाव तर रेसिपी मला नक्की शेअर करा, कारण मी तर ही अशीच बनवते. आणि मग अथर्व आणि अवंतिकाला खूपच आवडते ती. पण तुमच्याकडे बी अजून काही विशेष स्पेशल असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला रेसिपी पण पाठवून द्या. आणि ही हळदी पावडर, ही हळदी जाणार आहे याच्यामध्ये. आणि हळदी झाल्यानंतर हा आपला धने आणि जिरीची पूड, ही थोडं परतल्यानंतर असं परतू द्यायचं थोडंसं. आणि मग नंतर जाणार आहे आपला हा बिर्याणी मसाला. आणि जर आपला थोडंसं आणखी तिखट बनवायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपला घरगुती काळा मसाला टाकायचा, म्हणजे घरगुती मसाला. आणि मग परतू द्यायचं थोडंसं. आणि मग याच्यामध्ये असं थोडंसं पाणी टाकायचं, कारण मसाला करपण्याची भीती असते थोडी, करपतो मग तो कोरडा असल्यामुळं. त्याच्यामध्ये मग हे असं पाणी. यात आपण अजून पाणी ॲड करायचं आहे. आणि आणखीन आपला थोडंसं पाणी लागणार आहे. हे आणखीन पाणी. आणि वास तर खूप छान यायला लागलेला आहे, पण तुम्हाला झाल्यावर दाखवते मी. आणि आपण हा कोलम तांदूळ घेतलेला आहे, आणि कुठलाही घेऊ शकतो बरं आपण, असं काही नाही. हां, कोलम घेतलेला आहे आणि आपण कुठलाही घेऊ शकतो, त्याचा पण छान होतो पुलाव. पण मी कोलम घेतलेला आहे. आता तो धुते आणि मग तुम्हाला दाखवते टाकल्यानंतर. ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला तांदूळ त्यात ॲड टाकायचे बरं, कारण थोडंसं ते मग तांदूळ पण हे होते. आता धुवून घेतलेत मी ही तांदूळ आणि मग ह्याच्यात टाकायचेत आपल्याला. आहे ही उकळी आलेली आहे ना, आपण याच्यामध्ये आता तांदूळ टाकत आहोत. आता आम्ही फक्त हा तिघापुरताच बनवलेला आहे बरं, कारण आज टिफिन नाही कोणाचा, त्याच्यामुळं आम्ही तिघापुरता बनवलेला आहे, फक्त अथर्व, मी आणि अवंतिकासाठी. त्याच्यामुळं क्वांटिटी नंतर मग आपल्या जसं आपल्या आता फॅमिलीमध्ये जेवढेही आहेत त्यांच्यासाठी आपला क्वांटिटी नंतर वाढवायची. मग आम्ही आता थोडाच बनवलेला आहे. तरी आम्ही झाकून ठेवूयात बरं ह्याच्यावर थोडंसं, मग शिजेल लवकर. झालेलं आहे हे आपल्याला ह्यात टाकायचं. आणि पहा आपली रेसिपी कशी छान दिसायला लागली. पहा आपला पुलाव हा
तिरंगी पुलाव असल्यासारखा वाटत आहे. याच्यामध्ये व्हाईट, नंतर रेड, ग्रीन आणि भरपूर अशा म्हणजे भाज्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं ही पौष्टिक पण आहे बरं. याच्यामध्ये आणखीन एक राहिलेला आहे, ती बीनस फल्ली, पण ती आपल्याला भेटली नाही, त्याच्यामुळं मग टाकलेली नाही. आता तुम्हाला झाल्यानंतर दाखवते मी. हा बनला आपला पुलाव. हे पहा, सगळ्या भाज्या दिसायला लागलेत. बटाटं, शिमला मिर्च, गाजर, मटर, असं सगळं. आणि ही असं मुलांच्या पोटात गेल्यावर ते पौष्टिक पण असतं त्याच्यामुळं. आणि ते बाहेर आवाज येत असेल आमच्याकडे गाड्याचा, आमच्या दारातून गाड्या जातात त्याच्यामुळं. आणि आता अथर्व खाईल आणि सांगन तुम्हाला कसं केलाय तो पुलाव. कसा झाला? माइंड ब्लोइंग झालाय, एकदम मस्त. तुम्ही बी या खायला आणि ट्राय करा रेसिपी मम्मीची. काकडी बी खायला. आणि बीट खा पहिले. बीट तर मला काय आवडत नाही, पण मम्मीने दिले तरी पण खायला. पण बीट खाल्लेलं चांगलं असते, हिमोग्लोबिन वाढतंय आणि बीटचे भरपूर चांगले फायदे आहेत. म्हणून मी बीट सारखी खात असते बरं. आणि यांना पण मी सगळ्यांना खा म्हणते, पण ही कसं आहे माहिती आहे का, ही खात नाहीत. मग ती बीट तसंच घेतलं जाते आणि शेवटी ती फेकून दिलं जाते. बीट फक्त आमच्या घरात मम्मी खाते आमची, बाकी कुणाला आवडत नाही बीट.